हाय हॅलो नमस्कार. श्री शैल्यगमन करण्यापूर्वी त्यांनी भक्तांना दिलेले अभयवचन आजही प्रत्येक दत्तभक्तांसाठी प्रेरणादायी आहे. ते कोणते तर श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी येथे सुमारे 23 वर्ष वास्तव्य करून असंख्य भक्तांचा उद्धार केला. तो कोणता तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. आज आपण बघणार आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथील श्री गुरुचरित्रातील महिमा, उत्सव, परंपरा व संपूर्ण माहिती. तर बघा, श्री क्षेत्र गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील कुलबर्गी म्हणजे गुलबर्गा जिल्ह्यातील फजलपूर तालुक्यात वसलेले श्री दत्त संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. श्री गुरुचरित्रातील अध्याय 51 ते 53 यामध्ये श्री क्षेत्राचे महात्म्य वर्णन केले आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी येथे सुमारे 23 वर्ष वास्तव्य करून असंख्य भक्तांचा उद्धार केला. आजही गाणगापुरी नित्यवास करतो, म्हणूनच आम्ही गाणगापूर हे जागृत दत्तक्षेत्र मानले जाते. आता आपण बघणार आहे श्री क्षेत्र गाणगापूरची वैशिष्ट्ये. तर बघा, निर्गुण पादुकांचे तेथे मंदिर आहे. भीमा अमरजा नदीचा पवित्र संगम आहे. अश्वस्थ पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा तिथे होते. माधवगिरीची प्राचीन परंपरा आहे. नियमित भक्त श्री गुरुचरित्र पारायण वाचतात. संगम स्थान आहे. कल्लेश्वर महादेव मंदिर, रुद्रपाद तीर्थ आणि विश्रांती कट्टा. गाणगापूरची पंचमहत्वाची साधना म्हणजे निर्गुण पादुकांचे दर्शन, भीमा अमरजा संगमावर स्थान, माधुगिरी किमान 5 घरातून माधवगिरी भिक्षा मागितली जाते. अश्वस्थ वृक्षाची 7 किंवा 108 प्रदक्षिणा तिथे लोक करतात म्हणजे भक्तगण करतात. श्री गुरुचरित्र पारायण व दत्तनाम जप सुद्धा तिथे होतो. आता आपण बघूया गाणगापूर अष्टतीर्थ. बघा, परंपरेनुसार गाणगापूरमध्ये 8 पवित्र तीर्थांना विशेष महत्त्व आहे. पहिलं म्हणजे भीम अमरजा संगम, षटकुल तीर्थ, नरसिंह तीर्थ, भागीरथी तीर्थ, पाप विनाशी तीर्थ, कोटी तीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथ तीर्थ. या तीर्थांमध्ये स्नान केल्याने पापक्षय होतो अशी श्रद्धा आहे. तसेच आता आपण बघूया गाणगापूरमध्ये कोणत्या सेवा प्रमुख आहेत. तर बघा, निर्गुण पादुकांची महापूजा, श्री गुरुचरित्र पारायण, माधवगिरी, दत्तनाम जप, प्रदक्षिणा, अन्नदान, रुद्राभिषेक आणि दीपदान. तसेच श्री क्षेत्र गाणगापूरला साजरे होणारे प्रमुख उत्सव आणि श्री गुरुचरित्रातील प्रसिद्ध लीला तसेच दर्शनाचे लाभ आपण श्रद्धेनुसार केले तर आपल्याला नक्की प्राप्त होतात. तर बघा, गुरुकृपा प्राप्त होते, मनशांती लाभते, दत्तभक्ती दृढ होते, साधनेत प्रगती होते, पितृदोष व मानसिक अस्थिरतेपासून संरक्षण मिळते अशी श्रद्धा आहे. घरात सुख, समाधान व आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. दर्शन करण्याची योग्य पद्धत म्हणजे प्रथम भीमा अमरजा संगमावर स्नान करणे, त्यानंतर अश्वस्थ वृक्ष प्रदक्षिणा करणे, निर्गुण पादुकांचे दर्शन घेणे, माधवगिरी मागणे, श्री गुरुचरित्राचे वाचन करणे आणि महाआरती करणे. त्यानंतर गाणगापूर यात्रेचे नियम म्हणजे सात्विक आहार घ्यावा, मांस, मद्य व तंबाखूचे सेवन टाळावे, दत्तनामाचा अखंड जप करावा, शक्य असल्यास अन्वानी दर्शन घ्यावे, मंदिर परिसरात स्वच्छता ठेवावी, अन्नाचा अपव्यय करू नये व गाणगापूरला जाण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, गुरुद्वादशी, माघ यात्रा आणि प्रत्येक गुरुवार. अध्यात्मातून जर तुम्हाला संदेश द्यायचा झाला तर बघा, गिरनारच्या चरण पादुका साधनेची सुरुवात शिकवतात. औदुंबरच्या विमल पादुका अंतकरण शुद्ध करतात. रसोबाच्या वाडीच्या पादुका, मनोहर पादुका गुरुभक्ती दृढ करतात व गाणगापूरच्या निर्गुण पादुका दत्तभक्ताला आत्मज्ञान आणि गुरुतत्वाची अनुभूती देतात. श्री गुरुचरित्र हे गाणगापूरच्या महिम्याचे प्रमुख प्रमाण ग्रंथ आहे. निर्गुण पादुकांच्या स्थापनेची अचूक ऐतिहासिक तारीख किंवा शिलालेख उपलब्ध नाही. आम्ही गाणगापुरी नित्यवास करतो हे गुरुचरित्रातील अत्यंत महत्त्वाचे वचन असून गाणगापूरच्या महिम्याचा आधार मानले जाते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा.
तुम्ही जर दत्त संप्रदायातील असेल आणि तुमचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याचे प्रोत्साहन मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.